आम्ही आमच्या आरक्षणाला हात लावू देऊ शकत नाही। राजकारण आणि इलेक्शन ह्यासाठी कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, जातीचं प्रमाणपत्र पाहिजे की ते उच्च पदावर गेले की आमच्या ताटातलं त्यांनी घेतलं की आम्हाला काही देणार नाहीत। जे आपण ज्या लोटीने आम्ही आलो त्या लोटीने परत आम्हाला यायला करू नका। आमदार खासदार ह्या उच्च पदावर त्यांची सगळी नियुक्ती आहे। आजही बघा ना, आम्ही आज सकाळपासून आत्तापर्यंत एकही प्रतिनिधी आमच्यासाठी धावून येत नाही आहे। कुणबी दाखला हे मराठा समाजाने आमच्यामध्ये म्हणजे आमच्या ताटात आलेत, ते ताटातलं हिसकावून घेत आहेत आणि त्यासाठी अलगार मोर्चा म्हणून आम्ही कुणबी समाज उन्नतीने आणि कुणबी सर्व जाती धर्मातल्या लोकांना आपल्या ओबीसीने म्हणून आम्ही आझाद मैदानाला आलो। आम्ही जेव्हा जरांगे पाटील इकडे आले होते ते असे बोलत होते की कुणबी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये काहीही अंतर नाही आहे, दोघे एकच आहेत। याच्यावर काय बोलणार तुम्ही? सर मी तुम्हाला सांगतो, जर जरांगे साहेब म्हणत असतील जर मराठे म्हटलं तर ते खानदानी आहेत, व्यावसायिक आहे, परत प्रत्येक आमदार खासदार ह्या उच्च पदावर त्यांची सगळी नियुक्ती आहे। आजही बघा ना, आम्ही आज सकाळपासून आत्तापर्यंत एकही प्रतिनिधी आमच्यासाठी धावून येत नाही आहे। ही दुःखाची बाब आहे आणि आमच्याच ओबीसीमधून कुणब्यांमधूनच त्यांना आम्ही बसवलं ह्या खासदार आणि आमदारासाठी। ह्याचं फार दुःख वाटतं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे लोक आज रस्त्यावर उतरणार आहे। ह्या एकजुटीचा आम्ही नक्की त्याचा निषेध करतो। पण जे आंदोलक इकडे आले होते जरांगे पाटलांबरोबर, त्यांचं बोलणं असं होतं की सध्या मराठा समाजाची पण परिस्थिती अशी झाली आहे की ते पण मागासलेले आहेत। पूर्वी होतं त्यांच्याकडे शेतं होतं, 100 एकर होतं, आता ते कमी झालेत। आता त्यांच्याकडे पण जमीन नाही आहे, शेतं नाही आहेत, त्यांची पण मुलांना शिक्षण मिळत नाही आहे, तर म्हणून त्यांना ओबीसी म्हणून असं आरक्षण पाहिजे। याच्यावर काय बोलणार? सर, मराठे हे सर्व धनदार म्हणजे एकदम खोत आमच्या दृष्टीने आम्ही कोकणात आमच्याकडे मराठी म्हणून एकदम खोत आहे। त्यांना फक्त राजकारण आणि इलेक्शन ह्यासाठी कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, जातीचं प्रमाणपत्र पाहिजे की ते उच्च पदावर गेले की आमच्या ताटातलं त्यांनी घेतलं की आम्हाला काही देणार नाहीत आणि त्याचा म्हणून आम्हाला जातीनिशी विरोध आहे। कारण ह्याच्यामागे ते म्हणजे सर्वस्व खानदानी पैसेवाले अनेक म्हणजे व्यावसायिक ह्या दृष्टिकोनातनं ते श्रीमंत होते आणि आमचे कुणबी हे कुणबीच होते आणि ते गरीबच होते। त्यांनी कालांतराने आर्थिक काही परिस्थितीनुसार त्यांचं हे म्हणजे आत्मचिंतन करावं का असं झालं म्हणून, पण ह्या कुणब्यांच्या ताटात येऊन आमच्या ताटातलं त्यांनी खाणं हे योग्य नाही आहे। आम्ही कुणबी म्हणून देशोधडीला लागू आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याचे आम्ही शपथ घेतोय। काही लोकांचं असं म्हणणं आहे की राज्यात एक प्रकारचं जातीय दंगल घडवण्याचे हे प्रयत्न चालू आहे आता। नक्की असं हे आम्ही म्हणतो, कारण बघा ना, आज जातीय ह्या देशात संविधानावर देश चालतो आणि त्या देशाच्या अंगाने आता सगळं वरपासून खालपर्यंत म्हणजे देशापासून राज्यापर्यंत सगळीकडे दंगलीचं वातावरण निर्मिती आहे। हे भविष्यात फार हानिकारक आहे आणि त्याचा हिशोब राज्यकर्त्यांना मोजावा लागेल। ज्यावेळी संविधान बनलं त्यावेळी मराठ्यांना विचारून आरक्षणाचं नियोजन झालं। आम्ही आमच्या आरक्षणाला हात लावू देऊ शकत नाही। त्यांना जे दाखला पाहिजे कुणबी मराठी तसं नाही होऊ शकत नाही, त्याच्यासाठीच आम्ही आलो आहे। जे आपण ज्या लोटीने आम्ही आलो त्या लोटीने परत आम्हाला यायला करू नका। की कुणबी समाज बांधव आज मैदानात तुमच्यासाठी सगळ्यांसाठी उतरला का? त्याला कारण आहे की मराठी समाज आज काय करतोय की कुणबी समाजावरती अन्याय करतोय। कसला अन्याय करतोय? आमचं आरक्षण नेतोय लुटून। कुणबी, तेली, नावी अशा वेगवेगळ्या जाती धर्म 18 पगड त्याच आहेत। वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्त जात निर्माण झालेली आहे। ही कुणी कुठून काय निर्माण केली नाही, जाती म्हणजे व्यवसायाच्या अंगाने आहे। हे 18 पगड जाती तयार झाल्या आणि तो कुणबी म्हणून ह्या देशाचा पोशिंदार आहे। जग आपला जे भारत देश चालतो हा शेतकरी म्हणजेच आपलं कुणबी आणि त्याच्यामुळे सर्व कुणबी ह्या देश चालवतोय। पोशिंदार असल्याकारणाने जे शेतीमध्ये पिकवणं आणि त्या शेती केल्याशिवाय कोणी म्हणजे कोणालाही काही मिळणार नाही। श्रीमंत झाले सगळे हे शेतीमुळेच आहे आणि शेतकरी गरीब आहे। आज अन्याय अत्याचार होतोय
त्यांना योग्य भाव मिळत नाही आहे. सगळं हे एकंदरीत स्थिती बघितली तर फार दुःखाची आणि वाटते. आम्हाला आरक्षण 19% दिलं आहे फक्त. त्या 19%मध्ये जवळजवळ 348 जाती मोडतात. त्यात परत मराठा समाज तुम्ही जर आरक्षण दिलं तर आम्ही काय करायचं?